एज्युकेशन सिस्टीममधून या ठिकाणी या महाविद्यालयात प्रवेशित झाला त्याबद्दल मी सुरुवातीला संस्थेच्या वतीनं आणि या महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी सुरुवातीला स्वागत करतो। आणि आपण सगळे 11वीचे विद्यार्थी आहात, पालकही या महाविद्यालयामध्ये आपल्या पाल्यासाठी म्हणून उपस्थित झालेले आहेत। तेव्हा 2 मिनिटं संस्थेच्या संदर्भात आपल्याला मी या ठिकाणी सांगतो की ही जी संस्था आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही एका शिक्षण तपस्व्याने स्थापन केलेली शिक्षण संस्था हे पहिलं त्या ठिकाणी सुरुवातीला लक्षात घ्या। परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी ही शिक्षण संस्थेची स्थापना केली। बापूजी साळुंखे हे सर्वसामान्य हाडाचे शिक्षक होते। आयुष्यभर खादीचे कपडे आणि खांद्यावरती एक शाल एवढा पोशाख घेऊन त्या माणसाने सर्व महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात फिरून या संस्थेची उभारणी केली आणि या संस्थेची जी प्रगती आहे ती प्रगती त्या ठिकाणी केलेली आहे। 1954ला स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेची सुरुवात पहिल्या काही 1-2 हायस्कूलमधून सुरुवात झालेली आज 2025मध्ये आपण आहोत। या संस्थेची आज महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यामध्ये आणि कर्नाटकातल्या बेळगाव या एका जिल्ह्यामध्ये मिळून 410 शाखा महाराष्ट्रभर या ठिकाणी त्या ठिकाणी विखुरलेले आहेत। आणि एवढा मोठा पसारा की ज्या संस्थेमधून आज लाखोंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। जवळपास हजाराच्या पटीमध्ये आम्ही गुरुदेव कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतोय। आणि या संस्थेचा जो काही आजचा विकास आहे, जी प्रगती झालेली आहे त्या प्रगतीमध्ये आपलं जे संस्कार केंद्र आहे हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय हे एक संस्कार केंद्र आहे। अशी 410 संस्कार केंद्र महाराष्ट्रामध्ये आहेत। जवळपास संस्थेचा विस्तार आपण लक्षात घेतला तर महाराष्ट्रातली 2 नंबरची शिक्षण संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिलं जातं। आणि अशी शिक्षण संस्था एका सर्वसामान्य शिक्षकांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आहे। त्यामुळे शिक्षकाचे आणि विद्यार्थ्यांचे काय त्या ठिकाणी प्रश्न असतात, काय अडचणी असतात, ह्या सगळ्या गोष्टीची जाण संस्थेला आहे। आणि ते ओळखून घेऊन संस्थेनं विद्यार्थ्यांच्यासाठी आणि या संस्थेचा जो काही केंद्रबिंदू आहे तो विद्यार्थी आणि तोही विद्यार्थी कोण, तळागाळातला शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकऱ्याचा मुलगा हा शिकला पाहिजे, त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाची ज्योत पेटली पाहिजे। या भूमिकेतून या शिक्षण संस्थेची सुरुवात झाली। आणि त्याचप्रमाणे हे जे महाविद्यालय संस्थेने या आपल्या मराठवाडा परिसरामध्ये सुरू केलं त्याच्या हे संस्कार केंद्र उच्च शिक्षणाचं पहिलं पाऊल म्हणजे महाविद्यालयाचं पहिलं महाविद्यालय म्हणून संस्थेचं हे महाविद्यालय त्या ठिकाणी ओळखलं जातं। ज्यावेळेस उस्मानाबाद जिल्हा लातूर आणि उस्मानाबाद एकत्र असताना एक पण महाविद्यालय या परिसरामध्ये नव्हतं। त्याच्यामुळे उच्च शिक्षणासाठी मुलांना आणि मुलींना हैदराबादला किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागायचं। ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती, कौटुंबिक स्थिती चांगली होती, ती फक्त मुलं उच्च शिक्षण घेऊ शकायची। परंतु सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलं ही उच्च शिक्षणापासून त्या ठिकाणी दूर राहायची। ही अडचण ओळखून घेऊन बापूजींनी या मराठवाड्याच्या मागासलेल्या आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पहिलं पाऊल 1958-59ला या ठिकाणी ठेवलं आणि या महाविद्यालयाची सुरुवात केली। त्यावेळेसपासून हे महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आलेलं आहे। आज या महाविद्यालयाचा नॅकचा दर्जा बघितला तर तुम्ही A ग्रेडचा दर्जा या महाविद्यालयाला आहे। आणि या आपल्या मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधलं हे एकमेव महाविद्यालय आहे की ज्या महाविद्यालयाला स्टार कॉलेजचं स्टेटसही त्या ठिकाणी मिळालेलं आहे। म्हणजे याच्यावरून या महाविद्यालयाची गुणवत्ता आपल्याला लक्षात येते। आणि अशा गुणवत्तापूर्ण महाविद्यालयामध्ये आपण त्या ठिकाणी 11वीसाठी प्रवेशित झालेला आहात। तेव्हा तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे की या महाविद्यालयाची गुणवत्ता आणि तुमची स्वतःची सुद्धा गुणवत्ता टिकवणं हे आपलं काम आहे।
आणि त्याच्यासाठी म्हणून संस्था पातळीवरती जे काही प्रयत्न केले जातात आणि त्यामधून या महाविद्यालयातून जे प्रयत्न त्या ठिकाणी केले जात आहेत त्यातलाच हा एक उपक्रम आहे की शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा एकत्रित मेळावा घ्यायचा, त्यांचे हितगुज साधायचे, त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे आणि खऱ्या अर्थानं त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी म्हणून काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करायचे. त्यासाठी म्हणून आपण सगळेजण आज या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत. सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मला एकच सांगायचं आहे की आपण काय करतो की एक आपली मानसिकता आहे. मी सुद्धा याच मातीतला आहे, याच उस्मानाबाद तालुक्यातलाच या ठिकाणी आहे. या महाविद्यालयाची मागची 8-10 वर्ष मी प्राचार्य म्हणून धुरा सांभाळलेली आहे. इथल्या अडचणी काय आहेत, इथले प्रश्न काय आहेत आणि खरी गरज काय आहे ही मला त्याची जाणीव चांगली आहे. कारण आपण मराठवाड्याची माणसं अशी आहे आणि त्यातल्या त्यात आपला उस्मानाबाद जिल्हा जर आपण विचार केला, जो आता धाराशिव जिल्हा म्हणून ओळखला जातो, आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पाणी पाणलोटाच्या कुठल्याही सुविधा नाही, दळणवळणाची साधनं नाही, कुठला औद्योगिक विकास नाही. आपल्याला एकच साधन आहे ते म्हणजे शिक्षण घेणं आणि चांगल्या पद्धतीच्या सेवा किंवा नोकरी करणं हेच आपलं त्या ठिकाणी महत्त्वाचं साधन आहे. त्यासाठी म्हणून आपण सगळेजण त्या ठिकाणी धडपडत असतो आणि हे लक्षात घेऊन, इतकी परिस्थिती लक्षात घेऊन संस्थाने हे महाविद्यालय त्या पद्धतीने प्रयत्न करतात. काय होतं, बऱ्याच वेळेस पालकांना मला सांगायचं आहे की आपण काय करतो की शेतकरी कुटुंबातली आपण सगळी शेती किंवा ग्रामीण व्यवस्थेशी निगडीत असलेली मंडळी, पीक चांगलं ज्यावेळेस आपल्याला आणायचं आहे त्यावेळेस पीक चांगलं यावं म्हणून प्रत्येकदा आपण धडपड करतो. परंतु ही धडपड केव्हा असते आपली, तर पीक बहाराला आल्यानंतर. मग चांगला येण्यासाठी मग त्याला रासायनिक खत टाक किंवा खतं किंवा त्याला फवारणी कर आणि त्याच्यातून चांगलं कर. परंतु मूळ जे आहे सुरुवातीपासून शेतीची मशागत करण्यापासून कशा पद्धतीनं चांगलं पीक आपल्याला आणता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करण्यामध्ये अपरेट आहोत. आणि तोच जागा विचारात घेऊन आपण विचार केला ना की आपण पालक सुद्धा पाल्याकडनं अशा प्रकारे अपेक्षित व्यक्त करतो किंवा एक स्वप्न आपल्यापुढे त्या ठिकाणी रंगवतो की माझा पाल्य हा 12वीमध्ये चांगले मार्क मिळून मेडिकलला गेला पाहिजे, इंजिनिअरिंगला गेला पाहिजे. परंतु त्याच्यासाठी कुठलाही प्रयत्न करायचा नाही. ऐन वेळेस त्या पाल्यावरती एवढं दडपण आणायचं की तो पाल्य त्या दडपणाखाली तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी म्हणून त्या ठिकाणी तो काय होतो, मग दडपणाखाली येतो आणि कुठल्याच गोष्टी त्या ठिकाणी त्याला साध्य करता येतो. म्हणून सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून हा खटाटोप या महाविद्यालयाने आज या ठिकाणी सुरू केला आहे की 11वीला प्रवेश घेतल्यानंतरच खऱ्या अर्थानं 12वीचा रिझल्ट ज्यावेळेस 2 वर्षानं तुमच्या हातामध्ये येणार आहे त्यावेळेसचा रिझल्ट आपल्या अपेक्षेप्रमाणे, आपल्या स्वप्नाप्रमाणे त्या ठिकाणी आपल्या हातात मिळेल. यासाठी म्हणून त्या ठिकाणी मशागत कशी करावी आणि चांगल्या पद्धतीनं आपला पाल्य कसा घडावा यासाठी म्हणून हे महाविद्यालय त्या ठिकाणी धडपडते प्रयत्न करतात. मागच्या 4-5 वर्षाखाली पासून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. परंतु कोरोनासारखी परिस्थिती, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आलेलं जे काही मागासलेपणाचे त्या ठिकाणी दुष्परिणाम किंवा सरकारची धोरणं याच्यामुळं त्या ठिकाणी आपण थोडंसं मागं राहिलो होतो आणि बाहेरची जे काही शिक्षणाचं बाजारीकरण झालं आणि त्याच्यातून बाहेरच्या ज्या संस्था किंवा बाहेरचे जे काही त्या ठिकाणी अकॅडमीज वगैरे आहेत ते अतिक्रमण करून पालकांची आर्थिक पिळवणूक करून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करून कसं शॉर्टमध्ये त्यांना यश देता येईल असं आमिष दाखवून त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शोषण करण्याचा प्रयत्न करत होतो. अजूनही ते प्रयत्न चालू. आम्ही थोडासा मागच्या 1-2 वर्षाखाली प्रयत्न केला होता काही अकॅडमीला घ्यायचा आणि विद्यार्थ्यांच्यासाठी काय आपल्याला सोय करता येतील याचा प्रयत्न करायचा. परंतु त्यांचे फी स्ट्रक्चर आणि त्यांची जी काही अध्यापनाची पद्धती बघितली आणि अध्यापन करणारे अध्यापक त्या ठिकाणी पाहिले तर आमचा शिक्षक त्याच्यापेक्षा फार चांगला. आमच्याकडे गुणवत्तापूर्ण असणारे चांगले अध्यापक शिक्षक आपल्याकडे आहेत. त्यांच्यापेक्षा पात्रतापूर्ण असे शिक्षक आहेत आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि त्यांचा अनुभवाचा विद्यार्थ्यांना उपयोग करून दिला
तर ते विद्यार्थीसुद्धा अकॅडमीपेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार होतील याचा त्या ठिकाणी संस्था पातळीवरती आम्ही विचार करून त्या पद्धतीनं त्या महाविद्यालयानं स्वायत्ता दिली आणि तुम्ही तुमची अकॅडमी तयार करा. तुमचेच चांगले शिक्षक जे सध्या कार्यरत आहेत ते काय रिटायर झालेले असतील परंतु अनुभवी आहेत, ज्यांना बोर्डाच्या कामकाजाचा अनुभव आहे, परीक्षा पद्धती माहिती आहे, मॉडरेटर चीफ मॉडरेटर राहिलेले आहेत, अशी सगळी रिटायर झालेली मंडळी एकत्रित करा. त्याच्यातून एक अकॅडमी स्थापन करा आणि त्या अकॅडमीमार्फत या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं गुणवत्तापूर्ण शिक्षण द्या की हे सुद्धा विद्यार्थी उद्या चांगल्या पद्धतीनं 12वीच्या या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतील त्याचा प्रयत्न करा. आणि त्या दृष्टीनं हा प्रयत्न आज हे महाविद्यालय करत आहे. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. पालकांना मला सांगायचं की माझं सुद्धा अज्ञान होतं. आता आमचे प्राध्यापक डॉक्टर घुगे यांनी जी माहिती दिली ही माहिती जर पालकांना अगोदर नाही मिळाली आणि पाल्यांना त्या पद्धतीनं जे ते त्या ठिकाणी नाही आकलित झाली समजली तर भविष्यामध्ये आपण कुठल्या वाटेनं चाललो हेच आपल्याला लक्षात येणार नाही. अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. कारण 12वी नंतर जी बोर्ड परीक्षा आहे त्या बोर्ड परीक्षेवरती तुम्हाला कुठं प्रवेश घेता येतो आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या स्वप्नपूर्तीच्या यशस्वीतेसाठी ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या कोर्सला प्रवेश घ्यायचा आहे त्याच्यासाठी कुठली स्पर्धा परीक्षेला तुम्ही अटेंड झालं पाहिजे. ती स्पर्धा परीक्षा कोणती आहे, त्या स्पर्धा परीक्षेचं त्या ठिकाणी मार्क्स किती आहे, त्या मार्क्समधून आपल्याला किती मार्क्स अपेक्षित आहे, ते मार्क्स मिळवत असताना प्लस मायनस या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या लहानसहान गोष्टी त्या ठिकाणी बिंबवण्याचा समजून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. उगीच आपण त्या ठिकाणी म्हणतो पालक किंवा बाहेर सुद्धा चर्चा करताना आपण म्हणतो की आपला विद्यार्थी CET-मध्ये चमकला पाहिजे, आपला विद्यार्थी JEE-मध्ये चमकला पाहिजे, नीटच्या परीक्षेत आला पाहिजे. अरे पण नेमकी नीटची परीक्षा कोणती आहे, कशी आहे, त्याचं स्ट्रक्चर काय, त्याचे मार्क्स किती आहेत, त्या मार्क्समधून आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी किती मिळाले पाहिजे, मागच्या वर्षीचा त्या ठिकाणी जे काही कट ऑफ होता तो किती होता, आता किती परत आपल्याला गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना तर माहिती होणं गरजेचं आहे परंतु विद्यार्थ्याबरोबर पालकांनाही माहिती असणं आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाचा रोल जी भूमिका आहे ना विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेमध्ये ही पालकांची आहे. कारण दिवसाचे जे 24 तास आहेत त्या 24 तासातले 6 तास ती मुलं फक्त शाळा महाविद्यालयात असतात, बाकीचे 18 तास तुमच्या घरामध्ये तुमच्या निगराणीखाली असतात. त्याच्यामुळं आपलं पाल्य काय करतो, कसा अभ्यास करतो, त्याच्या अभ्यासाची पद्धती कशी आहे, तो योग्य पद्धतीने अभ्यास करतोय का, या सगळ्या गोष्टी आपण पालकांनी त्या ठिकाणी ऑब्झर्व केल्या पाहिजेत, लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. कारण ही 2 वर्ष आहेत ना त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली एवढी महत्त्वाची वर्ष आहेत की पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी 2 वर्ष. एवढं 2 वर्ष तुम्ही जर कष्ट नाही घेतलं ना तर तुम्ही पुढची स्वप्न त्या पाल्याकडनं पाहणं सुद्धा त्या ठिकाणी सोडून द्या. कष्ट करण्याची इमेज कष्ट करण्याची भूमिका ही सुरुवातीला पालकांची त्या ठिकाणी पाहिजे. पालकाचा रोल याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे आणि त्या पालकाच्या भूमिकेला योग्य पद्धतीनं सहकार्य प्रतिसाद देणं हे पाल्याचं काम आहे आणि त्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम आमच्या शिक्षकाचं गुरुदेव कार्यकर्त्यांचं आहे. आणि त्या पद्धतीने जर आपण गेलो ना तर त्या ठिकाणी यश हे आपल्याला त्या ठिकाणी नक्की मिळतंच. कारण यश मिळवण्यासाठी हे त्या ठिकाणी आपल्याकडं कष्ट करण्याची धमक आणि त्या पद्धतीची उत्कंठ इच्छाशक्ती ही आपल्याकडं असली पाहिजे. या जगात अशक्य कुठलीही गोष्ट नाही आहे, फक्त ती शक्य कशी करायची त्याची ताकद आपल्याकडे असली पाहिजे. त्याशिवाय आपण यश मिळवू शकतो. आपण किती म्हणत होतो पूर्वी, या जुने पालक आहेत त्यांना मला त्या ठिकाणी सांगायचं किंवा त्यांना आठवत असेल की कलेक्टर SP होणं हे काय आपल्यासारख्या हातात नाही आहे. कारण पूर्वीचे जे कलेक्टर वगैरे यायचे ते कुठले तरी फॉरेनर असायचे किंवा कुठल्या तरी बाहेरच्या राज्यातले असायचे.
आणि मग ते बघितल्यानंतर आपल्याला वाटायचं की आपल्यासारखंच हे काम नाही, आपण काय कलेक्टर होऊ शकतो का, आपण काय कुठं SP होऊ शकतो का, अशा प्रकारचा एक न्यूनगंड आपल्यामध्ये होता. पण आता या स्पर्धेच्या परीक्षेमध्ये टिकून सुद्धा आपली मराठी मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीनं यश या स्पर्धा परीक्षेत मिळवायला लागलेले आहेत. आणि आज बरेचसे प्रशासकीय अधिकारी हे आपण आपल्या मराठी असलेल्याचं त्या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणजे कुठलीही गोष्ट हे मिळवायची झाली ना तर त्यासाठी आपल्याकडं त्या ठिकाणी ते मिळवण्यासाठीची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. तुमच्या पाल्याचं जे स्वप्न आहे की डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, एवढं फक्त सीमित ठेवू नका. त्याच्याशिवाय अनेक स्पर्धा क्षेत्र तुम्हाला आहेत की जिथं तुमच्या पाल्याला तुम्हाला करिअर करता येतं. फक्त ते समजून घेणं त्या मुलांना फारसं माहिती नसतं. ते समजून घेणं खरं पालकांचं काम आहे. आणि त्या पद्धतीनं जर पालकांनीच लक्षात घेतलं, विचारात घेतलं आणि आपल्या पाल्याला त्या दिशेनं आपण जर का त्या ठिकाणी त्याची वाटचाल करायला लागलो ना की कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी अशक्य नाही. त्या दृष्टीनं आपण पालकांनी त्या ठिकाणी सुरुवातीला जागृत राहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्या पाल्याला आपण त्या ठिकाणी योग्य दिशा देण्याचं आपण काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे गुरुदेव कार्यकर्ते, सगळे शिक्षक, अध्यापक हे आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच. त्या विद्यार्थ्याचं यश हे जसं तुमच्या कौटुंबिक प्रगतीसाठी, उन्नतीसाठी महत्त्वाचं आहे, तसंच त्या शाळा महाविद्यालयाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा, समाजामध्ये एक प्रतिष्ठा त्या शाळा महाविद्यालयाची वाढवण्यासाठी सुद्धा त्याची गुणवत्ता फार महत्त्वाची आहे. म्हणून ही सगळी धडपड आहे. म्हणून पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून त्या ठिकाणी जर प्रयत्न केला तर या पाल्यांचं भवितव्य हे उद्याचं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. आणि त्यासाठी म्हणून हा जो उपक्रम या ठिकाणी या महाविद्यालयानं हाती घेतला तर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद द्यावा. आणि याच्यामध्ये थोडंसं लक्षात द्या की आर्थिक भार आहे. आत्ता प्राचार्याने तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक विषयाला 5,000, मग त्याच्यामध्ये 3 विषय ज्याचे असतील त्यांना 15,000 आणि 4 विषय ज्याचे असतील त्यांना 20,000 एवढी फीस बसणार आहे. आणि तीही संधी त्यांनी दिली आहे तुम्हाला टप्प्याटप्प्यानं भरायला. कारण आपला भाग कसा आहे, महाग असलेला आहे, आपल्याकडे एवढा पैसा एकत्रित येत नाही. आज त्या ठिकाणी या अकॅडमी मी पाहतोय की त्या अकॅडमीमध्ये एका विषयाला 40-40, 50-50 हजार रुपये फी घेतली जाते. आपण पालकांनी सुद्धा विचार केला पाहिजे या गोष्टीचा. मी तर नेहमी म्हणत असतो की बाहेर काही जाहिराती लागतात बघा, काही अकॅडमीचा किंवा काही व्यापारी दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी उतरणारी मंडळी की 8 दिवसात इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्याचे क्लासेस सुरू झाले. अरे 11वी पासून आम्ही BA 3rd इयरपर्यंत 5 वर्ष घासली तरी आम्ही फडफड इंग्रजी बोलू शकतो. आणि 8 दिवसात कसं काय शिकवणार आहे. आणि पालकही काय करतात, 8 दिवसात शिकतोय होय चांगलं आहे, मग त्यासाठी त्या पाल्याला आपण त्याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो. मग तो 5,000 10,000 किती फी असेल ते द्यायला तयार होतो. पैशानं शिक्षण मिळत नसतं, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी कष्ट आणि ते मिळवण्याची जिद्द असणे फार महत्त्वाचे आहे. आणि त्या पद्धतीनं प्रॉपर चॅनलनं जर आपण त्या पद्धतीचं शिक्षण घेतलं ना ते दीर्घकाळ टिकणार असतं. त्याच्यासाठी कुणीही तुम्हाला मध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याला कुठेही तुम्ही त्याला थांबवू शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला व्यत्यय आला तरी तुम्ही त्या ठिकाणी अडकत बसत. फक्त चांगल्या पद्धतीनं शिक्षण तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा, प्रॉपर चॅनलनं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी या महाविद्यालयाने जी त्या ठिकाणी फी आकारलेली आहे ती फार माफक आहे, फार कमी आहे. परंतु हा प्रयोग आहे, या प्रयोगातून त्या ठिकाणी ह्या गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हे महाविद्यालय करत आहे. त्यासाठी संस्थेनं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर या महाविद्यालयाला दिलेलं आहे. अजूनही काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमधून त्या ठिकाणी लागत असेल तर तेही देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी नक्कीच करेन. परंतु त्यासाठी ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर देतोय आम्ही. ग्रंथालय चांगल्या प्रकारचं समृद्ध असं ग्रंथालय तुमच्या महाविद्यालयाला आहे. या महाविद्यालयाचं ग्रंथालय म्हणजे विद्यापीठातलं 1 नंबरचं संलग्नित महाविद्यालयाचं असणारं ग्रंथालय. जवळपास 1 लाख पुस्तकं या ग्रंथालयात.
आणि परवाच त्या कुठल्या सर्वेमध्ये, ऑनलाईनच्या सर्वेमध्ये हे महाविद्यालयाचं ग्रंथालय देशामध्ये पहिलं आहे एन लिस्टमध्ये. तर त्याचाही तुम्हाला उपयोग करून घेतो. तो एन लिस्टमध्ये ते आले. तिथं स्टडी रूम आहे, लेडीज रूम आहे, दोन्ही हॉस्टेल आहेत, बॉईज हॉस्टेल आहे, जेंट्स लेडीज हॉस्टेल आहे. सुट्ट्या, उन्हाळ्या सुट्टीमध्ये त्या ठिकाणी या विद्यार्थ्याच्यासाठी जर का त्या ठिकाणी विद्यार्थी इथं बसूनच CETची GEची तयारी करणार असतील तर उन्हाळा सुट्टी आणि दिवाळी सुट्टीमध्ये सुद्धा ते हॉस्टेल देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. फक्त विद्यार्थी आणि या विद्यार्थिनींनी तशी तयारी ठेवली पाहिजे. आणि आमचे सगळे अध्यापकसुद्धा सुट्टीतसुद्धा त्या ठिकाणी अध्यापनाचं काम किंवा या स्पर्धा परीक्षेचं अध्यापन करण्याचं काम त्या ठिकाणी करतील. आम्ही कुठेही मागाटणार नाही, फक्त तुमची तयारी पाहिजे आणि पालकांची त्या पद्धतीनं त्याला पाठिंबा असला या सगळ्या गोष्टी शक्य होतात. त्या दृष्टीने आपण सगळेजण त्या ठिकाणी एकत्रितपणे हा प्रयत्न करूया आणि चांगल्या प्रकारचं यश, एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी पॅटर्न जो आपण लातूर पॅटर्न आपण म्हणतोय, आमच्या संस्थेचाच कोल्हापूरला विवेकानंद पॅटर्न आहे, तसाच आपल्या धाराशिवचा हा धाराशिव पॅटर्न सुद्धा करण्याची आपण सुरुवात करूया. आणि त्या पद्धतीनं सहकार्य तुम्ही सगळ्यांनी जर केलं तर आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी आहे. त्या पद्धतीनं आपण एकत्रितपणे काम या ठिकाणी हा पसारा किंवा हा शिक्षणाचा रथ हा पुढे नेण्याचा आपण सगळेजण म्हणून एकत्रित प्रयत्न करूया. त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. महाविद्यालयानं जे उपक्रम आहेत राबवण्याचं ठरवलेलं आहे, जे काही त्या ठिकाणी आज या पालक मेळाव्यातून आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या त्याला आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करावेत. जिथं काही एखादा गरीबच विद्यार्थी फारच त्याची घरची परिस्थितीच एकदम त्या ठिकाणी नाजूक आहे, त्याच्यासाठी सुद्धा आर्थिक सवलत देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्याचा मी नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न करेन. परंतु या यज्ञातून कोणीही बाहेर राहू नये एवढीच अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेप्रमाणे आपण सगळेजण मिळून या एकत्रित प्रयत्नाला आपण सगळेजण एकत्रित साथ देऊया एवढंच आव्हान या निमित्तानं करतो. आणि मी आत्ता एक कल्पना मांडली होती की नवीन पालक आहेत, नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना आणखी शिक्षकांची माहिती नाही आहे. आणि पर्टिक्युलरली सायन्सचे जे काही 3 डिपार्टमेंट्स आहेत, केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी आणि PCM ग्रुपसाठी मॅथमॅटिक्स, तर त्याचे हेड्स आणि त्यांचे सब्जेक्ट टीचर कोण आहेत एवढ्याची फक्त ओळख या ठिकाणी आपण करून देऊया. म्हणजे जेणेकरून या पालकांना कळेल, म्हणजे कधी त्या विषयाविषयी काय अडचण आली तर तुम्हाला त्या हेडशी किंवा त्या सब्जेक्ट टीचरशी त्या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधता येईल. फार तर मी म्हणेन की तुम्ही सगळ्या त्या सब्जेक्ट टीचरचे तुमच्याकडं मोबाईल नंबर घ्या की जेणेकरून तुम्हाला त्याच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल. आणि आता प्राचार्याने तुम्हाला सांगितलं की आम्ही आठवड्याला टेस्ट घेणार आणि महिन्याला तुम्हाला त्याचा रिपोर्ट हा तुम्हाला मार्किंग त्या टेस्टमध्ये किती मार्क त्या विद्यार्थ्याची प्रगती काय हे तुम्हाला कळवणार. हे कळवण्यासाठी पालकांना प्रत्येक वेळेस हे त्या ठिकाणी पालकाची जबाबदारी आहे, ती आलंच पाहिजे. परंतु एखाद्याला कामानिमित्त नाही आलं तर त्याला ऑनलाईन ते मार्क्स कसे कळतील त्या पाल्याला आणि पालकाला दोघांना. कारण पालकांना कळणं काय गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस पाल्य काय करतात की आपली मार्कशीट जर कमी मार्क एखाद्या टेस्टमध्ये पडले तर ते पालकांना दाखवण्याचं भीतात किंवा दाखवत नाही, कोणतरी काहीतरी म्हणेल म्हणून किंवा पालक रागवतात. परंतु एक लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, पालकांनी किंवा शिक्षकांनी रागवल्याशिवाय आपल्याला पुढची दिशा त्या ठिकाणी निश्चित करता येत नाही किंवा पुढचं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळवता येत नाही. तुम्हाला माहिती नाही, आम्ही ज्या शाळेतून शिकलो त्या छत्रपती श्रीपतराव भोसले स्कूल, त्याचे मुख्याध्यापक होते KT पाटील सर. बऱ्याच जणांना माहिती असतील जुन्या लोकांना. प्रार्थनेला 5 मिनिटं उशीर झाला तर छडीनं हे अजून आमच्या हाताला घट्ट आहे. आणि वर्गामध्ये एखादं इंग्रजीचं सेंटेन्स नाही बनवता आलं किंवा गणित सॉल्व करता आलं नाही तर बुक्क्यानं मार्कसुद्धा आम्ही खाल्लेलं आहे. त्याच्यामुळं आज या पदापर्यंत आम्ही त्या ठिकाणी येऊ शकतो. शिक्षा ही झालीच पाहिजे, शिक्षेशिवाय
आपल्याला पुढची दिशा निश्चित होत नाही. परंतु आता कायद्यानं सगळे बंधनं आणलेली आहेत. कुणी कुणाला मारायचं नाही, बोलत असताना सुद्धा ठराविक लिमिटपर्यंतच बोलायचं. ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळं त्या ठिकाणी थोडंसं शिस्तीला अडचणी येत आहेत. तरीसुद्धा आपण स्वतः शिस्त लावून घेतली पाहिजे. त्याच्यामुळं जे काही ऑनलाईन मार्क्स येतील त्या मार्क्सचा त्या ठिकाणी अभ्यास पालकांनी करावा. का कमी पडलेले आहेत त्याच्यासाठी त्या पाल्याला अगोदर विचारणा करावी. त्याच्या अडचणी काय आलेल्या होत्या ते लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर सब्जेक्ट टीचरशी कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर त्याचे डिपार्टमेंटचे हेड आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि शेवटी नाही झालं तर प्राचार्य आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा. परंतु आपल्या पाल्याची प्रत्येक महिन्याची प्रगती ही त्या ठिकाणी लक्षात घ्या, विचारात घ्या. त्याच्याशिवाय त्याच्यावरती कंट्रोल हे राहणार नाही. आणि भविष्यामध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये त्याला यश पाहिजे तसं तुम्हाला पाहिजे तसं यश त्याच्याकडे मिळवता येणार नाही. त्यासाठी या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून जे विभाग प्रमुख आहेत सुरुवातीला आणि त्याचे सब्जेक्ट टीचर 11वीला शिकवणारे आणि सगळे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माहिती असावं, पालकांना माहिती असावं. सुरुवातीला केमिस्ट्रीचे हेड केमिस्ट्री नमस्कार, मी प्राध्यापक देशमुख PA आणि या हॉस्पिटलमध्ये 2000 कार्यरत आहे.